हिंदू धर्मात जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार सांगितले आहेत. त्यातील शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधींमध्ये जीवखडा किंवा ज्याला शास्त्रीय भाषेत अश्मा म्हटले जाते, त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गरुड पुराणानुसार हा खडा केवळ दगड नसून तो मृत व्यक्तीच्या आत्म्याचे प्रतीक मानला जातो. जीवखडा कशाला म्हणतात? अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घराबाहेर काढण्यापूर्वी किंवा स्मशानात नेताना एक विशिष्ट खडा निवडला जातो. त्याला जीवखडा किंवा अश्मा म्हणतात. शास्त्रानुसार जोपर्यंत 10 दिवसांचे विधी पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मृत व्यक्तीचा आत्मा या खड्यात वास करतो, अशी धारणा आहे. हा खडा मृत व्यक्तीचा प्रतिनिधी मानला जातो. जीवखडा 10 दिवस घराबाहेर का बांधतात? गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर जीवात्मा लगेच दुसऱ्या योनीत जात नाही. नवीन शरीर प्राप्त होण्यासाठी साधारण 10 दिवसांचा कालावधी लागतो. वास्तव्य, या 10 दिवसात मृतात्म्याला तहान भूक लागते. घराबाहेर एका उंच ठिकाणी हा खडा एका जाळीत बांधला जातो. तहान भागवणे, या खड्याजवळ दररोज पाणी आणि दुधाचा नैवेद्य ठेवला जातो, जेणेकरून मृतात्म्याची तहान भागावी. आकर्षण, आत्मा आपल्या कुटुंबाच्या जवळ राहू इच्छितो, म्हणून घराच्या बाहेर पण अंगणात किंवा वळचणीला हा खडा टांगला जातो. 10 दिवसांनी जीवखड्याचे काय करावे? 10व्या दिवशी दशक्रिया विधी केला जातो. हा दिवस आत्म्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असतो. 10व्या दिवशी विधी पूर्ण झाल्यानंतर ज्या व्यक्तीने अग्नी दिला आहे, तो या जीवखड्याला नदीवर किंवा जलाशयावर घेऊन जातो. तिथे विधिवत पूजा करून हा खडा पाण्यात विसर्जित केला जातो. असे मानले जाते की या विसर्जनानंतर आत्मा प्रेत योनीतून मुक्त होऊन पुढील प्रवासाला निघतो. जीवखड्याचे आध्यात्मिक महत्त्व. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर 10 दिवस दिले जाणारे पिंडदान, जीवखड्याची केली जाणारी सेवा, यामुळेच मृतात्म्याला अंगुष्ठ माप्र सूक्ष्म शरीर प्राप्त होते. जर हा विधी नीट पार पडले नाहीत तर आत्मा अतृप्त राहून भूत योनीत भटकतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जीवखडा बांधण्याची परंपरा ही मृत व्यक्तीप्रती असलेली कृतज्ञता आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी केलेली सोय आहे. विज्ञानाच्या युगात याला श्रद्धेचा भाग मानले जात असले तरीही हिंदू संस्कृतीने मृत्यूलाही दिलेला हा एक सन्मान आहे. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.